नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला बऱ्याच जणांनी ज्या वेळेला समक्ष भेटतात किंवा अभिप्रायामध्ये किंवा व्हॉट्सॲपवर सुद्धा मला सांगत असतात की आम्हाला सोप्या पद्धतीचा स्वयंपाक सांगा. आम्हाला स्वयंपाक करायचं म्हणजे खूप टेन्शन येतं आणि मग त्या गडबडीमध्ये आमचा स्वयंपाक जो काही असतो तो काही खूप छान होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. समजा एखादी भाजी किंवा एखादा पदार्थ करायला खूप वेळ लागला तर त्यांना घरातले करायचं असतं, तुम्हाला बाहेरही जायचं असतं, बाहेरची कामं करायची असतात, नोकरीला जायचं असतं. मग स्वयंपाकघरातच एवढा वेळ गेल्यानंतर खरंच कंटाळा येणं शक्य आहे. अगदी मी तुमच्या ह्या मताशी पूर्ण सहमत आहे आणि म्हणूनच आपण नवीन सिरीज सुरू करतो आहे, झटपट स्वयंपाक. कमी वेळामध्ये अतिशय उत्तम होणारे असे पदार्थ किंवा भाज्यांचे पदार्थ आपण बघणार आहोत. अगदी झटपट होणार आहेत आणि हे मुख्य म्हणजे हे सगळे पदार्थ पारंपरिक आहेत. अगदी पूर्वीपासून म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही हे पदार्थ खात आलो. हे पदार्थ नक्की तुम्हाला आवडतील. पण आत्ता ह्या आपल्या सिरीजमधला पहिला जो आपण पदार्थ दाखवणार आहोत तो म्हणजे भेंडीची भाजी. आता जवळजवळ सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते, म्हणजे भेंडी ही सगळ्यांना आवडतेच. मग भेंडीचे आणखीन काय काय प्रकार करता येतात. आपण भरली भेंडी करतो, नंतर मसालेदार भेंडी करतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करत असतो, हो की नाही? तुम्हीसुद्धा करत असाल, मला खात्री आहे. पण आज जे आपण पदार्थ बघणार आहोत हे आमच्या लहानपणापासून जे नेहमी घरात झटपट होणारे पदार्थ अर्थात भेंडीचे, ते कसे करतात ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे? प्रथम आपण तेल घेऊयात. तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली त्याच्यात आपण बटाटा घालूयात. बटाटे मी 2 मध्यम आकाराचे घेतलेत आणि ते उकडून त्याची सालं काढलीत. भेंडी नेहमी घेताना ज्या वेळेला आपण विकत आणतो त्यावेळेला ती स्वच्छ पाण्याने खळखळून धुवून ती चांगली 4-5 तास सुकवली पाहिजे. जर भेंडी आपण धुतली आणि त्याचा ओलसरपणा भेंडीला राहिला तर ती भाजी चिकट होते. किंवा काही वेळेला बऱ्याच वेळेला ओल्या फडक्याने भेंडी पुसूनसुद्धा घेतली जाते बरं का. जसं आपल्याला योग्य आणि सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे आपण करू शकतो. आपला बटाटा परतून घेतला आहे, त्याच्यात आता आपण हळद वगैरे मसाले घालून घेऊयात. थोडीशी हळद घालून घेतली, त्याच्यात आता आपण भेंडी घालून घेऊयात. बऱ्याच वेळेला काय होतं की भेंडी कमी असते किंवा नुसतीच बटाट्याची भाजी खायचा कंटाळा येतो. अशा वेळेला ही भेंडी बटाट्याची भाजी खूप छान लागते. आणि थोडीशी भेंडी असेल ना तर बटाटा आपण व्यंजन म्हणून टाकलं की एकदम छान भाजी तयार होते. व्यंजन म्हणजे पुरवठ्या येणारी भाजी घालणे, याला पूर्वी व्यंजन असं म्हटलं जायचं बरं का. आता आपण भेंडी परतून घेऊया. साधारण 2 माणसांना पुरेल एवढी आज आपण भाजी केली आहे. मला तर अशी भेंडीची भाजी नुसतीसुद्धा खायला आवडते. तर फक्त भेंडी मऊ होईस्तोवर आपण तिला परतून घेणार आहोत. आपली भाजी तयार झाली, त्याच्यात आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत रंग येण्यापुरतं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी धन्याची पावडर. किती छान रंग आला आहे की नाही. आपली भेंडी आणि बटाट्याची भाजी तयार झाली. आता ताकातली भेंडीची भाजीसुद्धा अप्रतिम चवीची लागते बरं का. मी आता त्याच्याकरता एक अर्धा चमचा तूप घेतले. ही भाजी तुम्ही तेलात केली तरीसुद्धा चालू शकते, पण तुपाचा स्वाद छान लागतो कारण आपण ताक वापरणार आहोत ना, म्हणून. तूप तापलं की त्याच्यामध्ये जिरे घालूया. कढी असो किंवा ताकातली कुठली भाजी असो, जिऱ्याचा रंग हा चांगला ब्राऊन झाला पाहिजे. नुसतेच तडतडले लागली त्यात कढी टाकले किंवा पाणी टाकलं तर त्याची चव चांगली येत नाही. थोडेसे काळसर व्हायला पाहिजे. आपले जिरे काळसर झाले, त्याच्यात आपण मिरची आणि कढीपत्ता घालूयात आणि थोडासा हिंग घालूयात. अगदी आपण कढी करतो की नाही त्याच पद्धतीने करायची. थोडासा कढीपत्ता आणि मिरची आणि हिंग परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत. ज्यावेळेला भेंडी थोडीशी असते तेव्हा पुरवठ्याला येण्याकरता ही अशा पद्धतीची भाजी केली तर केव्हाही. ही भेंडीची भाजी आहे ना, ही मला स्वतःला अतिशय आवडते. ज्यावेळेला आपण भेंडीची भाजी करतो अशा वेळेला थोडीशी भेंडी आपल्याकरता वगळून ठेवायची आणि मग अशी ही ताकातली भाजी करायची. अप्रतिम लागते. तर आपली भेंडी परतून झालेली आहे, तिचा रंग बदलला गेला आहे. थोडीशी मध्ये खूप जळेल असं वाटल्यामुळे मी गॅस बंद केला होता. आता त्याच्यात आपण ताक घालणार आहोत.
लागलीच आपण डाळीचं पीठसुद्धा पाण्यात भिजवून त्याच्यात घातलं आहे, त्यामुळे आपलं ताक जे आहे ते फाटणार नाही. त्याच्यात चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद घालूयात आणि आपली भाजी शिजवून घेऊयात. आपल्या भाजीला उकळी येऊस्तोवर आपण ही भाजी हलवत राहायची. भातात घालून किंवा पोळी कुस्करून सुद्धा ही भाजी अतिशय छान लागते. मुख्य आंबट गोड चवीची असते. ही एक भाजी ताकातली केल्यानंतर आपल्याला दुसरी कुठलीही म्हणजे सुकी भाजी दुसरी नाही केली तरीसुद्धा चालू शकतं. ही भाजी आहे, ही सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे. समजा जर आपल्याला घाई गडबड असेल आणि ताकातली भाजी करायची, अशा वेळेला तेलामध्ये चक्क चिरलेली भेंडी आधी तळून घ्यायची आणि मग ती ताकात घालायची. त्याने सुद्धा आपली भाजी पटकन होते. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे बघा आपल्या भेंडीचा रंग बदललेला आहे आणि आपल्या भाजीलाही चांगली उकळी आलेली आहे. अजून एक अर्धा मिनटं आपण ठेवूयात म्हणजे आपली भेंडी चांगली शिजली जाईल. भेंडीच्या भाजीवर कधी झाकण नाही ठेवायचं बरं का. भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवलं तर ती चिकट होण्याची शक्यता असते. आपली भाजी तयार झाली. आहे की नाही, भेंडी चिरून ठेवली होती, बाकी सगळ्या गोष्टी हाताशीच होत्या स्वयंपाकघरात. झटपट आपल्या हे दोन्ही भेंडींच्या भाजीचे प्रकार झाले. चवीलाही चांगले होणार आहेत आणि सगळ्यांना आवडणार आहे त्याची मला खात्री आहे. तुमच्या घरीसुद्धा आवडतील हेही मला माहिती आहे. नक्की करून बघा आणि अशाच छान छान सोप्या झटपट होणाऱ्या पारंपरिक आणि मुख्य म्हणजे पौष्टिक अशा रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.